दुर्गा माता की जय, अंबा माता की जय, बोलो अनसया माता की जय जय जय. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. श्री अनुसया आईचा 13वा अध्याय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुदेवाय नमः. जय जय अनुसया आई आदि माया मुक्ताबाई. आलो मी तव पायी विनम्र होऊन या. श्रोते हो तुम्ही सुज्ञ, मी तरसे अनभिज्ञ. आरंभिल वाक्यज्ञ माता तव कृपेने. वीज पडल्या प्रखर घटना घडली पारडसिंगा ग्रामा. पारडसिंगा धामा आपण ऐकावे कवना दृष्टांत हा विजेचा. काळन बांधी माता साई वीजा घाता. प्रचिती आली तवपुता श्री क्षेत्र पारडसिंगा. मुक्ताबाई येथे भेटीला वदली माता प्रात समयाला. परी न जाणे लीला आदिशक्ती देवीची. आदि माया आदिशक्ती मुक्ताबाई भगवती. कैसे आली श्री क्षेत्र माता तव भेटीला. केले तो अनुमान परिनर जाणे अज्ञजन. प्रचिती येई तक्षण वीज पडता मंदिरी. ऐकून घ्या ही कथा. कैसे रक्षितसे भक्ता भार वाहुनी माता निर्भर करी लेकरा. 6/10/1983 दुपारी 4च्या समयाला वाऱ्यांना वेग वाढला. ढगजवंती अंबरी गर्जती मेघ गडगडाट. वीज करी कडकडाट. अंथरून आला समंत तांडव करी निसर्ग. तक्षणी वीज सरसळली ध्यानी रवे भूमी. थरथरली प्रजा सर्व घाबरली. कडकडाट ऐकून लख प्रकाश पडला. अवनी दिपून गेले सर्व नयनी. म्हणे कैसी ही अद्भुत करणी, काय होई न कळतसे. मंदिरा समीप वीज पडली. गणपती गावातील विद्युत गेली. अंधाराची छटा पसरली. तये वेळी गावात विजेचा तो प्रखर गोळा मातेच्या मंदिरी आला. भक्त होते आश्रयाला आई तुझ्या चरणासी. मंदिरातील तारा तुटल्या. विद्युत प्रवास खंडित झाला. भेगा पडल्या भिंतीला. भंग होई मंदिर पिंपळाच्या झाडावर. चिमण्या होत्या फांदीवर. मरून पडल्या भूमीवर. विजेच्या प्रतापाने पहा आईची लीला. कैसे वाचवी भक्ताला. इतिहास आहे साक्षीला माता अनुसयेचा. आई वीज झेली श्री प्रघात पचवे उरी. भक्ताचे रक्षण करी जगदंबा महाकाली. तयेवळी चमत्कार घडला. आईचा फोटो खाली पडला. विजेचा गोळामुखी घेतला रक्षण कराया भक्ताचे. भक्त प्रतिमा उचलून बघती जीवा बाहेर निघाली होती. दुर्गादेवीचा अवतार पाहती मातेच्या प्रतिमेत फरक पडला. पुन्हा पुन्हा निरखी तिला. म्हणे चमत्कारा कैसे घडला रक्षावया लेकरा. प्रतिमा बघुनी मंदिरी साक्षी विजेची खरी दर्शन घेती नरणारी महाशक्ती मातेचे. गावाचे अदृष्ट टळले. विजेला जिव्हागरी झेलले. जीवनदान भक्ता मिळाले माता तो कृपेने. हीच केली भविष्यवाणी. आली मुक्ताबाई दर्शनी. भक्त सत्यता जाणी माता तो वचनाची. एका आंधळा आला दर्शना. करतसे पूजा अर्चना. अंगाराला विनयना दृष्टी दान मिळतसे. दुनीतला अंगारा दूर करी अंधकारा. पाहू लागला नजारा आंधळा पुरुष तो. तुझ्या कृपेने होई दृष्टी प्राप्त अंधालाही. म्हणून आला पायी कृपा काक्षिणी मातेच्या. नागपूरचे मधुकरराव काळे आई तुझे भक्त भोळे. कांता पुष्पाताई लढीवाळे. भजितसे भगवती आई तू प्रथम दर्शनी. स्वयंपाकाची धुनी दाखविली नेत्रांजनी मधुकररावांना. पाहुणी तुझे रूप श्रद्धा बसली आपोआप. महाशक्तीचे प्रारूप जानतसे क्षणोक्षणी. गुरु महाराज काकडेंनी सांगितले त्याच्या कानी. म्हणे साक्षांत दुर्गा भवानी शरण जा मातेला. हस्ता माता दर्शनी पापताप नसे अंगणी. भजता अनुसया भवानी महादोष उद्धरती. डॉक्टर राजूच्या लग्नासमयी वर्धा मुक्कामी योगेई. परी तूच नाम घेई. उपवधू मुलीचे कमनान लाडू जमला. म्हणत असे भक्त बसला. तूच पाहून दिले मुलीला. त्रिकाल ज्ञानी तू असे. योगायोग जुळून आला. डॉक्टर राजूचा विवाह झाला. सुख समृद्धी उभयताला लाभत असे संसारी. मधुकर रावाची व्यथा दूर करी भगवंता. पत्नी पुष्पाच्या आर्त हा का धावून तू येत असे. मधुकरराव त्रस्त झाले. पद त्याचे सुजले. उपचार करून थकले. धावा करी मातेचा. पुष्पाताई ये मंदिरी श्रीक्षेत्र पारडसिंगा नगरी. भावभक्तीची करी चाकरी भाग करुणी मातेचा. भांगातले केस निघाले. माता आज्ञे ठेवून घेतले. भगवतीला प्रार्थिले धागा दे म्हणून या. श्रीफळा होता दोरा तोच घेई स्वकरा. लेकीला देई सत्वरा दुःख दूर करण्यासी. केस धाग्याची बनवी ताईत. घाली मधुकर गळ्यात. भगवतीस भज दिन रात सूज कमी होण्यासी. तायताचा गुण आला
सुजेला उतारा पडला, तंदुरुस्त भक्त झाला आई तुझ्या कृपेने. जेथे दृष्टी स्थिरावली, सुख समृद्धी तया लाभली. आई तू जगतवल्ली, नमस्कार तव चरणी. तव कृपेचे पवाडे उघडी, ज्ञानाची कवाडे, गोड नाम मुखा आवडे. जय जय अनसुया, तूच माझी माता माऊली. तव कृपेची लाभे सावली, तूच माझी रखवाली सर्वस्थळी सर्व काळी. पुष्पाताई गेली पंढरपूरला, गुरुपौर्णिमेच्या पर्वाला. तेथून जाई त्र्यंबकेश्वरला, ज्योतिर्लिंग पूजवया. गायत्री मंत्राचा उच्चार करीतसे गायत्री मंदिर. परी काणी येई एकस्तर, जय जय अनसया. नाम भिन्न एक रूप, तव शक्तीचा हा प्रताप. दिसे तुझेच प्रारूप, एक रूप होऊन. हिरवे पातळ नेसून, हिरवा चुडा करी लेऊन. गेली भगवती सजून, दर्शन द्याया भक्ताला. ज्या ज्या पूजी देवी देवा, तेथे भासे अनसया. विविध रूपांची माया, तूच दावी भगवती. 12 ज्योतिर्लिंग जेथे तुझा वास असे, तेथे आदि अंती तूच माते. ओम नमः शिवाय. दिले तू लेकीला दर्शन, जाऊन पंढरपुरी धाम. फळा आले पूर्व पुण्य, जय जय विठ्ठल रुखमाई. गुरुपौर्णिमेच्या पावन दिनी, माता झोपली आसनी. भक्त विचारे भवानी, का झोपली म्हणून. पंढरपूरला मी जातो, भक्तांना दर्शन देतो. इच्छा त्यांची पुरवती, पंढरपूर जाऊनी. जय जय रामकृष्ण हरी. माता अनसया पंढरी, बदली माते तू मंदिरी. गाणं म्हणून या. विठ्ठल रुक्माई माझी अनसया आई, गाई तू नवलाई. नारायणपुर वाटेवरी, जो भजे ज्या भावे. ज्या स्थळी ज्या ठावे, कृपा दृष्टी तया पावे. दूर प्रांती दूरदेशी, म्हणून पुष्पाताईला लग्नाला लागला तुझा लळा. तव नामाचा जिवाळा, अनर्निश अखंडित. म्हणून घडली सेवा, अत्यसमयी देवा. पूर्व सुकृती ठेवा, होता म्हणून या. ऐसी कृपा अपार तुझी या काळे कुटुंबावर. सदैव असे तत्पर माता तव सेवेला. शोभाताई गोतमारे, राहती नागपूर नगरे. होई रोग दुर्धरे, यातना असह्य होई. पती आदराव चिंतित, पाहुणी पत्नीची तब्येत. अनुदून पडे विछाण्यात, उपचार न चाले काही. केले नाना परी उपचार, परी गुण न आला कणभर. रुपये खर्चिले भरपूर, परी न होई इलाज. येऊ लागले आपतेष्ट, घेण्या शेवटची भेट. शोभाचा होई शेवट, महाभयंकर व्याधीने. मधुकरराव काळे मार्ग दाखवी, म्हणे महाशक्तीचा आता वाचवी. जाऊ या पारडसिंगा गावी, मातेच्या दर्शनाला. अंतिम उपाय म्हणून करू माता पादपूजन. सर्व भार आईवर टाकून, निर्विघ्न होऊया. उचलून ठेविले गाडीत, आले ते क्षेत्रात. तेथे तैसेच उचलून नेले मंदिरात. मातेच्या चरणावरी करुणी पूजन अर्चन. आळवी मातेला श्रद्धापूर्ण, म्हणे देई जीवन दावन. शोभाताई विनतसे, तूच माझे आयुष्यदाता. तूच अनाथाची माता, तूच असे भाग्यविधाता. परम कृपाळू माऊली, भक्ती तिची फळा आली. मातेने कृपादृष्टी फिरवली, लोचनी लेकीच्या स्थिरवली. एकटक पाहुनिया, आशीर्वाद दिला शोभाला. म्हणे घेऊन जा घराला. टळली बाईची बला, बोले आई अनसया. तीर्थ आणि उदी घेऊन निघाले सर्व भक्तगण. अविरस्त उपचार जाण, नामस्मरण करून या. तीर्थ उदीचा परिणाम झाला, शोभाताईचा रोग पळाला. मरणातून वाचवे मुलीला, माय माझी अनसया. निरोगी जीवनाचे दान, माता करतेसे प्रदान. सार्थ होतसे नाम, वरदायिनी म्हणून या. करुणी भक्ती उभयता, वाचवे तू तवपुता. स्वीकार करी दंडवता, भगवती अनसया. भक्त कल्याण माई परवार, तव नामाचा करी उच्चार. आचार विचार व्यवहार, जय जय अनसया. गेली माता दुकानी, गांजा खेत मकानी. वरदस्त ठेवून आशीर्वाद देत असे. बडकस चौकी घ्यावे मकान, वाटत असे मनोमन. परिधन असे अपूर्ण, म्हणून चिंता करीत असे. आले माता तव दारी, इच्छा तूच पूर्ण करी. म्हणून अर्जवी मंदिरी, पादपूजा करून या. कृपा दृष्टी तू फिरविली, मकानी स्थिर केली. आपोआप पूर्णता झाली माता तव कृपेने. नसता पैसा जवळ, आले सर्व बळ. मकान मिळे तव बाळ, तुझी कृपा म्हणून. तूच लाविले दुकान, विकत असे पादत्राण. भरभरटीचा क्षण, तूच दावी भगवती. माते तू दिला दृष्टांत, वाघ येई स्वप्नात. भीती वाटे मनात, व्यग्र रूप पाहून. आठवी तव स्वरूप, करुणी नाम जप. दिसे तुझेच प्रारूप, वाघाच्या जबड्यात. भवानीचे हे रूप, दाखवी माता व्यग्र स्वरूप. 3 दिवस प्रताप, तुझ दावी भगवती.
ऐसी आईची महिमा सजीव केली तन्मना, अर्पी श्रद्धा सुमना परमार कुटुंबीय. वसंतराव खटाटेची कथा जनजीवनाची व्यथा, रक्षी अनुसया माता संकटी सोडवून. नागपूर कार्यालये जाई वसंतराव काम पाही, भजुनी अनुसया आई व्यस्त असे कार्यात. दिवसभर करुणी काम निघाले जावया सदन, द्वारपार थांबवी तक्षण तपासणी करण्यासी. सर्वांची तपासणी झाली, वसंतरावाची पिशवी पाहिली, कार्बोहायड्रेट ट्रिप्स निघाली. आळ येई चोरीचा, म्हणे कैसे घडले, कोणी हे दुष्कर्म केले, शत्रूने मज फसविले, तूच रक्षी माता आता. नोकरीतून काढले खटाटेला, चौकशी होई समयाला, निर्दोष असून दोषी ठरला आई लेक तुझा. घेऊनी साईचे दर्शन आले पारटसिंगाधाम, पूजिले माता तव चरण भार टाकून या. आई तू वाचवी आता, दोष नसे माझा यता, सर्व साक्षी तूच असता, आळ कैसा येत असे, सही नाही करत म्हणालो परमब्रह्म. स्वमुख्य बदले आभाळाले हात लावले, म्हणून जाण देई आकाशाचे व्यापकरण, कोण घाली अंथरुण, तुझी लीला तूच जाण असमर्थ मी असे. माते तू दृष्टी फिरवली, भक्तावर नजर रोखली, चौकशी दिशा बदलवली, सार्थ करण्या नामाची. निर्दोष सोडले खटाटेला, रुजू होण्या आदेश दिला, सुरू केले कामाला कार्यालये जाऊनी. आदेश फिरवण्याची किमया तूच केली महामाया, तव कृपेने मिळे छाया संसार पुरी तराया. म्हणून लागले चरणी अनुसया जगत जीवनी, भजितसे क्षणोक्षणी गुण तुझे गाऊनी. विजय बाबू पांडेवर कृपा अनंत अपार, पावन करी घर नागपूर नगरी. दिले बहु दृष्टांत सांभाळी तूच पुत, म्हणून भजी दिनरात आई अनुसयेला. सणवार मंदिरी येऊनी साजरा करी, तूच माता अंतरी पांडे कुटुंबयाच्या. तूच वाचून क्षण भासे काळा समान, म्हणून घरी चरण शरण येऊन या. येता कोणती आपत्ती सावध करी भगवती, ज्ञान करोनी माते रक्षा तू करीतसे. किती वर्णावा महिमा तूच सांभाळी जीवना, तूच असे कल्पद्रुमा कृपा सिंधू अनसुया. वर्धेच्या सरला ताई डावे गव्हाणे, सदैव गाई तव गाणे, तव कृपेचे हे देणे, म्हणून यत्न होतसे. पती भाऊ रावजी सवय भजती माता अनुसये, चरण पूजतसे भावे श्रीक्षेत्र येऊन या. एकदा गेल्या शेतात राहिली तेथे पोथ, घरी आली अवचित न राही भान दागिन्याचा. तोच तू दिला दृष्टांत राखण ठेवले का शिवारात, म्हणून आला स्मरणात दागिना स्वर्णाचा. तूच माता रखवाली, तव कृपे पोत मिळाली, नकोनी अन्यवाली तुझविन भगवती. म्हणून चुके वारी पौर्णिमा साजरी करी, येऊन तव मंदिरी भजन पूजन करीतसे. तव नामाचा एक ध्यास अनुदुन हाच सायास, तुझ्याच माऊली असे वास, कृपा तुझी म्हणून या. वर्धेच्या नलिनी देश कर पाऊस सुरू मुसळधार, विजेचा कडकडाट फार, भीती तिला वाटत असे, रक्षा करी माझी माता. वाट दाखवी तव पुता, भीती दूर करी भगवती, अभय देऊनिया. तोच तू प्रगट झाली, हात धरून घरी नेली, भीतीनं तू दूर केली, रस्ता दाऊनिया. जो आळवी ज्या भावे, तैसे फळ तो पावे, माता जरण वाढावे एकचित्त होऊनिया. दिला दृष्टांत नलिनीला, पोचविले घराला, म्हणून आली चरणाला, एक सेवा करावया. याच नगरी प्रांत भूते, दर्शनी येती श्री क्षेत्राते, टाकीती कन्या चरणाते अनुसया मातेच्या. माता मागिती न मोती परी आई तू प्रजापती, प्रसाद फेकी महासती सार्ध करण्या वचनासी. 3 मुलं झाले बुथेला, 3 मोतीचा अर्थ कळला, भक्तिभावे आळवी मातेला दृढ श्रद्धा ठेवून. विहिरीला नव्हते पाणी, खोदू लागली दिनवाणी, परी व्यर्थ होई खोदणी, न लागे पाणी अढा. केली मातेची विनवणी, म्हणे वाचव मज भवानी, लागू दे विहिरीत पाणी, हाक घेई भक्ताची. मातेने दिला दृष्टांत, जाऊनी बसली अडात, खोदू लागली विहिरीत, हाती फावडे घेऊन, पाणी लागले भरपूर, उठून बसले बुथेसर. सांगितले मग मजूर, खोद काम करावया. मातेने जी जागा दर्शविली, तेथेच ते खोदू लागले. दृष्टांताची प्रचिती आली, अखंड झरा लागत असे. पाणी झाले विहिरीला, पिकवू लागले मोत्याला, समृद्धी आली घराला, माता तव कृपेने. आई तू धन्य आहे, धन संपदा मजला आहे, सर्व स्थळी भक्ता पाहे अखंडित अबधित.
काय वर्णावा तुझा महिमा, जळी स्थळी काष्टी पाषाणा, तूच असे सर्वधामा सर्वेश्वर अनुसया. येथील बबनराव खंगार, तव कृपेचे वर्धेला घर, कृपेचे वर्धेला घर. भगिनी त्रस्त फार म्हणून धाव घेत असे. डॉक्टरचा उपचार केला परी गुण काही ना आला. चांबडी चिकटली हड्डीला, हाडाचा सापळा दिसे. कुणी म्हणे करणी केली, तांत्रिकाची मदत घेतली, परीन दुरस्त न झाली कोणत्या उपचाराने. मग आले पारडसिंग्यास महासतीच्या दर्शनाचं, अर्पण करून श्रीफळास भार टाके मातेवरी. मातेने नारळ फोडले, दुःख तिचे दूर केले. तनी बदल दिसले आई तुझ्या कृपेने. झाले पूर्ण पूर्ववत, शरीर झाले सशक्त, गाती तुझे सगीत जय जयकार करुणिया. आईची अपार करुणा लाभे मोतीराम चांदेकरांना, मोजा राहुनी येई ग्रामा माता तव दर्शनासी. पत्नी विमल चांदेकर डोके दुखीने बेजार, न लागे निदान बरोबर उपचार करी नाना परी. आली तव दर्शनाला गोटा मारी तू डोईला, उपचार करून दूर केला रोग डोक दुखीचा. प्रेमळपणाचा हा भार भाग्य असे जया थोर, तयासी मिळे सत्वर पापताप हरण्याची. जखम मन झाली तिळभर, त्रास न होई क्षणभर, परी माता करी उपचार भार देऊनिया. विमलला होता ट्यूमर, शस्त्रक्रिया सांगे डॉक्टर, परी तोही झाला दूर आशीर्वाद भगवती. वैद्य म्हणती व्याधी नाही, न दिशे लक्षण काही, रोगमुक्त तया होई माता तव कृपेने. खोकल्याचा झाला त्रास, मोतीराम होई अस्वस्थ, तापही राहे अंगात, काय झाले कळेना. केले बहु उपचार, परीन घडला आचार, त्रस्त करी आचार न सुचे न काही. टीबी दवाखानीत गेले, क्षयाचे निदान केले, तोच औषध घेऊ लागले बरे व्हावे म्हणून. परी गुण न काही आला, म्हणून भजे भगवतीला, जाऊन राही श्रीचरणाला श्रीक्षेत्र पारडसिंगा. वाचव आता तूच आई, सार्थ करी नाम माई, नाही तर मरेल तव पायी. भक्तवत्सला भगवती राहुनी काही दिवस, गुण येऊ लागे खास, मातेला भजे रात्रंदिवस, श्रद्धा सुमने अर्पून. घेऊन तीर्थ उदी आले मोजा ग्रामाती, अखंड कर्पूर ज्योत सेवती तेवती, जप करी मातेचा. आली खोकल्याची उबळ, ठसा पडला एक बळ, एक खडा पडी तळे तळे वेळ, सुपारीच्या खांडासम. खोकला कमी झाला, रोगमुक्त लेख झाला, मातेचा महिमा कळला, वंदन करीत अवचरणी. डॉक्टर निदान करीती, क्षयाचे लक्षण न दिसती, कैसे घडले कुठते मती, विचार मग्न होतसे. आईची अपार लीला नकळे कुणास तज्ज्ञाला, तिची साक्षीला जगदंबा अणसूया. डॉक्टर शैलेजा मेढची नोकरी, होती धामणगाव नगरी, हरिदिन जाणे येणे करी, वर्धेवरून धामणगावला. एके दिनी जाण्या निघाल्या, उषाताई केदार सोबतीला, गाडीत मध्यभागी बसल्या, भरधाव गाडी निघाली. देवगावला गाडी आली, काळाची वक्रदृष्टी फिरली, ट्रकने धडक मारली, धडकी बसली हृदयात. शैलजाने धावा केला, वाचव भगवती लेकराला, नाहीतर मुकले प्राणाला, कोण वाचवी तुझविन. जाऊन पडली आसनाखाली, मिळाली तव कृपा सावली, करुणा भाकी जगतवल्ली. भक्त गाणं गाऊनी तीनदा गाडी पलटली, सर्वाची त्रेधा उडाली, तीन प्रवाशांना गती मिळाली, जीवन ज्योत माळवून. कित्येकाचे पाय तुटले, काही जण आंधळे झाले, काहीचे प्राण गेले महाभयंकर अपघाती. परी तुझा वरदहस्त, जया लाभे असे मस्त, कळी काळही न करे त्रस्त, गुण घाता माऊलीचे म्हणून तू संजीवनी. वाचवी माय भवानी, मिळतसे जीवन पर्वणी, तव कृपे भगवती. गाडी सरळ गेली, आसना खालून काढेवली, परीन घडे काही मुली, आश्चर्य करी सर्वजण. होऊन एवढा अपघात नकडे काही आघात, तूच रक्षिले तव पूत कृपादृष्ट ठेवून. गुण गाऊ आई किती, तूच माझी यशोमती,
तव कृपेची प्रगती लाभे शैलेजा मेंढेला. करीतसे तव भजन घालून लोटांगण, सफल करी जीवन वरदहस्त ठेवून या. तुझेच मिळाले संरक्षण म्हणून जीवन तन, तव कृपेचे हे दान म्हणून जीवन असे. मध्यप्रांती तुझा लळा, अनसुया नामाचा जिव्हाळा. पूर्ण करी लढी बाळा कृपादृष्टी ठेवून. मागोना पट्टन परिसर नामे भारला, करुणाकर संजीवनी मंत्राचा गजर होतसे गावोगाई. एक निष्ठ एक सेवक माते तव निसमलेक, शेषराव पाटील नेक राहीस मागोना गावी. जेव्हा होती तू गावी न ओळखी तुला माई, तेव्हा आले तव पायी परमेष्टी जाणून या. तेव्हापासून करी सेवा वाचून नाम पादा, अनुदिन भजी देवा श्रीक्षेत्र येऊन या. रामरोटीचे एक व्रत घेऊन सुखोई भक्त जाऊनी, भक्तीची मात सेवाचा करीतसे. एक नाम एक धाव श्रीक्षेत्र अनुसया देव, नसे अन्यत्र भाव या तुझ्या लेकाला. म्हणून करी नामस्मरण अनुसया संजीवन, दूरवर जाऊन प्रचार प्रसार करीतसे. दूरदेशी दूरप्रांती गाई नामाची महती, मंत्र जप एक करती. श्री जय जय अनसया माता, देवणी कागज पेन करी नामाची साठवण. भाविक भक्त करवून पुण्यपदरी पडतसे. वाघोडकर पाटील पट्टणचे, तव नाम गाई वाचे, वेडे लागे तव चरणाचे. म्हणून येई श्रीक्षेत्र शेषराव पाटील मार्गदावी, म्हणून ठाव चरणी येई भाव भक्ती फळा येई तुझी कृपा म्हणून. नाम जप करी घरी तू तया उद्धारी, सेवा कास धरी पादपूजा करुनिया. अरविंद देशमुख भाविक भक्त तुझा सात्विक, तव चरणाचा धास एक तूच माता लावितसे. येऊनी श्रीक्षेत्री भाव पुष्प अर्पिणी, नाम महिमा गाती अन्नदान करुनिया. मध्यप्रांती हा परिवार करी नामाचा व्यवहार, साथ करी नारी नर नाम जप करुणी. पालखीचे गुणगान करीतसे भाविक जन, म्हणून येई तव धाम मागोण्यावरुणी. घेऊनी पालखी खांद्यावरी येतसे तव नगरी, पौर्णिमा पर्व साजरा करी भावभक्ती अर्पुनी. करीतसे अन्नदान दूरवरून येऊन, सेवेचे हे निस्पृहकन अर्पितसे तव चरणी. अन्न महात्म्य तुझे विदित अन्नपूर्णा तू ज्ञात, घेतसे तेच व्रत तृषा श्रुधा शमवून. अनुभवाची आहे खाण न होई त्याचे वर्णन, माते तव कृपा जाण आहे या लेकरी. शेषराव पाटलांनी दाविला मार्ग भक्तीचा भला, मध्यप्रांती बोलविला म्हणून तुझा नामाचा. परी माते देवलीला न कळ चुकली कुणाला, तव मातेचा खेळ भला अज्ञजना काय ठावे. पाटलाचा लाडका लेख यशवंत एकनिष्ठ सेवक, घेतसे तव एक नाम तव नाम एक अनुदिन भजनिया. करतसे नाम जप सेवेचे नसे माप, तुझ असे माय बाप म्हणून तुझा आळवी. राहुणी तव धामी हरणीचे पूजन पूजी भवानी, पूजा अर्चा पाठ करुणी. गीत तुझे गातसे तुला त्याचा भारी लळा, यशवंता लागे जिवाळा. जैसे धेनू वत्साला लाड पुरवितसे, आला माते तव धामी दत्त पौर्णिमेच्या दिनी. खांद्यावर पालखी वाहुनी मांगोना गावावरुनी. वाटेत करी नाम गजर, जवळ करी तव मंदिर चालूनी. सेवे बरोबर मार्ग तू दावितसे, नाम जपाची केली समाप्ती. आळून तुला भगवती परी काय असे तव चित्ती, तुझे तूच जाणतसे. एकाएकी आली आपत्ती पडला यशवंत खालती, परी पाटीला अढळ चित्ती. न बोलवी वैद्य डॉक्टर, असेल मातेच्या जे म्हणा तोच होई या क्षणा. भार टाकू तिच्या चरणा सर्व समर्थ जी असे. परी तू जाणी यशवंत जो असे भाग्यवंत, करण्यात या आयुष्यवंत यथा यशोगती देतसे. शेवटची उचकी लागली यशवंता सद्गती मिळाली, माता तव चरणातली प्राणज्योत विजतसे. माते हे कैसे घडले पिता शोकमग्न झाले, चरणी तव अर्पले तरी आपत्ती येतसे. नेईत या गावाला आवरणसे शोकाला, लाडका लेख गेला म्हणून हळहळती जन. तेथेही नाम जप करी आठवी तुझलाच करुणा करी. यशवंत बरोबरी सदा माझे तूच राही. भक्ती महात्म्य गाता मरण आले औचिता, अमर करीत या पुता सद्गती देऊनिया. वाटले तुला माता जवळ घ्यावे तव पुता, म्हणून बोलवी यशमता. नश्वर देह त्यागुण देह मातीचा गोळा,
माती मोल होई क्षणाला पूर्ण करे तू ही लीला संचिती जे असे. असा हा यशवंत शेषराव पाटलाचा पुत अनसया नाम गात मोक्षपदी जात असे. लाडका लेख जाऊनी तुक होई मणी परी न सोडी चरणी माता तुझे माता अनसया. अढळ भाव दृढ विश्वास पात्र करी पूजनास तो भक्तीचा निज दास सदा सर्वदा असे. भाविक नवीन बाई देसाई नवसारी गुजरात ठाई आले माते तौ पायी आज्ञे शिवसेनेस. स्वामीच्या साईबाबाचे भक्त परिस्वामी सांगे मात महाशक्ती एक जगात परमेष्ठी अनसया. जाऊनी पारटसिंगा धामी शरण जा अनसया जननी करावीचा करी चरणी पुण्यपदरी पडे. साईराम आले श्रीक्षेत्र भजना माता भगवती लागे तो नामाची प्रीती अहर्निश अखंडित. येऊनी मंदिरी गुजरातवरून गुजरातून नगरी तव नामाची एक तारी वाजवी तव धामात. येती भक्त दूरवरून अन्नछत्र नव्हते धामी सुरू करतसे चरणी माता तव कृपेने. रामरोटी सुरू झाली भक्त जेवू लागली तुझ श्रुदा शमविली परमेष्ठी अनसया. राहुणी तव मंदिरी सेवा चाकरी करी अन्नदानाची महतापुरी गातसे भक्त तुझा. गुजरात प्रांती प्रचार जाऊनी घरोघरी करी साईराम दुर्गर नामस्मरण करुणी म्हणून भजती तुला नवसार भागाला लाविला तूच लळा माता तव बाळाला. अन्नदानाचे महिमान गाई नाम जप करुण सुखविनी जन मन माता तव प्रसादे. राजा भाऊ खराडे गाती तव नामाची गीती एक भाव धरुणे चित्ती पूजा पाठ करीतसे. भावभक्तीचा परिमळ तव चरणाची तळमळ दुःखाची नसे झळ तुझ भजता भवानी. तुझ लाविले सेवेला बोलवून क्षेत्राला म्हणून ध्यास लागला माता तव नामाचा. दुर्धर व्याधीतून तुझ वाचवी भवानी अक्षय लेखा देऊन कृपादान देतसे. राजा भाऊ होते त्रस्त कॅन्सरने पीडित केला उपचार बहुत परिण उपाय होतसे. होई आता यात अंत वाटे माता तव पूत सुख न वाटे जीवनात रोग पीडा देतसे. एकूणी माते तव कीर्ती आले पारटसिंगा क्षेत्री जाऊन तव महती दृढ भाव धरीतसे. केला एक उपचार बडून चरणाचा चाकर पूजा पाठ बरोबर जवळ राहुनी करी. भावभक्ती फळाली कृपादृष्टी तुझी झाली दूर करी आपत कली वरदहस्त ठेवून. निघता काही औषध दुरुस्त करी दयानिधी क्षणाची न लागे अवधी कृपा तुझी होता. म्हणून लागे सेवेला माता भगवत्सल्ला पूर्व संचेती तो भला म्हणून पाया येतसे. गाती माता महिमान दुर्वरी जाऊन करतसे नामस्मरण नाम जप करुनिया. तुझ्या भक्ती मार्ग दावी माता तव पायी लावी ज्ञानयज्ञ गावो गावी जाऊन करीतसे. पालखीचे गुणगान करी पालखी काढून कणी किनया बोथलेवरून ठाव येई श्रीक्षेत्री. भाग्याची ही थोरी म्हणून पालखी खांद्यावरी नवरात्रीला आणि मंदिरी तव कृपे भगवती. म्हणून गोड करी लेखाची सेवाचा करी लोटांगण तवदारी घाली सर्व सदा सर्वदा. वर्धा जिल्ह्यात खरांगणा एक मुसलमान भक्तजना शेख गफ्फूर नाम कवणा भजतसे माऊलीला. ह्याच पालखी बरोबर येतसे नवरात्री मंदिरी धर्मपंथाची दुरी दूर सारुनिया. नदुला धर्माचे बंधन सर्व धर्माचे मूळ अधिष्ठान म्हणून भजते सर्व सज्जन धर्मभाव विसरून. एकदा घडला अपघात छिंदवाडा नागपूर मार्गात होता गाडी चालवत म्हणून आड येतसे. विजेचे तुटले खंबे सात होता अपघात रस्त्यात. शेख गफ्फूर सापडले कैचित काय करावे कळेना. मालक म्हणे दोष याचा तोच भोगेल त्याची शिक्षा. जशी ज्याची कर्मदशा फळतया मिळतसे. न्यायालयी केस चालली परी नव्हती कुणी हवाली. समस्त कमाई केली दंडही न भरू शके. एकदा पालखी बरोबरी अष्टमीला आला मंदिरी नव्हती इच्छांतरी दर्शन घेण्या माऊलीची. शेख गफ्फूरला निरखून वदली माता त्या क्षणी. जरी साडी कायले अंत 25 रुपयात कागद फाटला. बोलून ऐसे अमृतवचन केले गफ्फूरचे भविष्य कथन परिण जाणे अज्ञजन कवन माऊलीचे. पैसे मागे वकील नव्हते त्याच्याजवळ म्हणून चुकवी ती वेळ न्यायालयाची. न्यायालयात केस चालली कुणी नव्हता तेथे हवाली. एकच असे रखवाली माये माझी अनसुया. निरखून शेख गफ्फूरला न्यायाधीश तेथे बोलला. 25 रुपये दंड केला निकाल हाची देत असे.
तयेवेळी तो आनंदला आठवणे भक्तवत्सला. पूर्वीचं वर्तवी माता त्याला 25 रुपयात भविष्यवाणी. आला प्रत्यय त्याला 25 रुपये दंड भरला. नंतर आला श्रीक्षेत्राला माऊलीच्या दर्शना. बिजवी अश्रूने चरण रक्षुनेत केले कल्याण. तूच दिले वरदान राम रहीम बनूनी. म्हणून येई श्रीक्षेत्री भजन्या मा भगवती. पालखी घेऊन खांद्यावरती भावभक्ती अर्पितसे. नागपूरचे भाविक एक किशोर वानखडे सात्विक. लीन दिन सदा अनेक माऊलीच्या चरणासी. लहानोजीची करे सेवा पूजून या भावे देवा. करीतसे सदा धावा संत संगतीचा. सत्संग लाभ जयाला जीवनी तो उद्धरला. सुसंगती विचार फळला फलद्रूप तो होई. पाही माते तुझी प्रतिमा लढा लाविला तू दिना. म्हणून आले तव चरणा श्रीक्षेत्र पारडसिंगा. अर्पणीया भावभक्ती अनुदिने पूजा भगवती. गातसे तव गीती नामस्मरण करुनिया. नाम जप सर्वा तारे सांगितसे परोपरी. जाऊनी मंत्र जप करी लेख तुझा भगवती. म्हणून पूर्वी मनीषा तव भक्ताची आशा. देऊने उचित दिशा मार्ग तू दावितसे. तूच रक्षी वेळोवेळी तूच असे तयावाली. म्हणून गातसे नामावली तुझीच माता अनुसया. गुरुपौर्णिमा साजरी करी पादपूजा करुणी दारे. तुझ माते तया तारे संकटी धावूनिया. हे तसे तू सदैव जाण भूत भविष्य वर्तमान. अंतर्ज्ञानी माता महान ज्ञानदृष्टी देतसे. उजव्या हातानं चालू नये डाव्या हातानं चालावे. ठेवून भक्ताची जाणीव माता तू वर्ततसे. कृष्णा कुलांग नाही ग घरी वदतसे करुणाकरी. जाण भविष्यांतरे तूच जाणीव देतसे. दिनेश देशमुख भाच्याला हार्ट अटॅक आला. त्यातच त्याचा अंत झाला हृदय विकाराने. तेच वर्तवी वानखडेला देऊन मृत्यूचा हवाला. दिनेश सोडून गेला म्हणून तू सांगत असे. जेव्हा वार्ता कळली शब्दाची सत्यता पटली. दिव्यज्ञानी माता माऊली त्रिकाल ज्ञानी तू असे. पालखी वाहुनी खांद्याला नागपूरवरून क्षेत्राला येत असे. महाशिवरात्रीला भक्तिभाव ठेवून वाघ गुरुजी कारंजाचे. मातेचे भक्त सच्चे गातसे सदैव वाचे. नाम तुझे अनसुया. कांता असे भाविक दावी भक्तीची वाट. म्हणून बनवी पायिक माय माऊलीची. कृपा तुझी तयावर घरी दारी लेकरावर. तो कृपेचा आगार तूच सांभाळीत असे. डॉक्टर केले मुलाला तूच माता करुणा धना. सुख समृद्धीचा खजाना तव कृपे लाभतसे. म्हणून घडले सेवा चाकरी वाचवी पावा. येऊन तव गावा अनुदिन अरणीशी. तूच करतसे पूर्तता वेळ साधुनी भगवत्या. स्नान संध्येची महता गातसे भक्त तुझा. करीतसे नामस्मरण देऊन हेच शिक्षण. भावा सफल जीवन नाव दारे अनसुया. तुझी कृपा अपार या तुझ्या लेकरावर. म्हणून भजी करुणावर मुला बाळा सवे. एकदा तात म्हणाले व्यंकटी बाळा मी जातो पंढरपुरा. एक वेळा आपण वारी करा पांडुरंग रायाची. परिश्रद्धा असे निश्चल अणुसया भक्त वत्सल. सकल तीर्थाचे फल श्रीक्षेत्र पारडसिंगा. म्हणून आले श्रीक्षेत्री भगजऱ्या अनुसया भगवती. पूजा पाठ करून आरती तात इच्छा बोलत असे. जाऊ का माते पंढरपुरी. आज्ञा करावी लेकरी तूच माझी असे वैखरी. मार्ग दावी बाळाला हेची एकुणी कवन. पाही माता एक लक्ष साधून जाणून लेकराचे अज्ञान ज्ञान करीत असे. लोक जाती पंढरपुरा आपण जाऊ कौंडण्यपुरा. म्हणून सांगे भक्तवत्सल्या व्यंकटी बाळाला. मानून आज्ञाप्रमाण जाई कौंडण्यपुर धाम. परी आठवणी श्रीचरण तीर्थयात्रा करत असे. दुसऱ्या वर्षी पुन्हा विचारी जाऊ का कौंडण्यपुर नगरी. होई अंतर्मुख सत्वरी दैत्यभान जाणुनी. स्वमुखे देई प्रमाण स्वहस्ते दर्शवून श्रीचरण. हेच ते विठ्ठलाचे भुवन होय म्हणून सांगत असे. पारडसिंगा होते पंढरपूर जिथे असे रमावर. ठेवणे करकटेवर भक्तद्वार करीत असे. कलियुगात काही होत नाही म्हणून सांगत असे. माई सदैव भुवन दावणी दैत्यभाव दूर करी. अद्वैताची कास धरी तेव्हापासून वारी करी श्रीक्षेत्र पारडसिंगा. आषाढी कार्तिक महाशिवरात्रीला एकादशीच्या पावन पर्वाला येई चालत श्रीक्षेत्राला पालखी घेऊन या. वर्षातून 3 वारी एका दिवसाची फेरी. असंख्य भक्त बरोबरी कारंजावरून येत असे. एकादशीचे हे पुण्य लाभत असे भक्तगण. कारंजा ग्राम पावन होई जयामुळे. रामरोटीचे एक व्रत घेई हेच भक्त घेऊन श्रीक्षेत्रात अन्नदान करीत असे. स्वहस्ते करुणी पाकसिद्धी तृप्त करी भक्त भगवती. पौर्णिमेच्या पुण्यगती
तव कृपे गातसे लक्ष्मीपूजनाच्या दिनी पत्नी सुनंदा सवय आले दर्शनी श्रीरंग कमळा म्हणे जननी ओळख देऊनिया ओमचे साक्षांत दर्शन देई कपाळी करुणाधन तीन वेळा हेच प्रमाण देतसे भगवती ठरवून ओंकार दर्शन धन्य केले जीवन म्हणून आळवती संत सज्जन प्रणव रूपिणी म्हणून हसे हे लीलामृत ज्याला मिळे तो पुण्यवंत म्हणून माझे दंडवत कृपावंत भक्तांना याच गावी एक भक्त नंदकिशोर वलगावकर सेवेत हरणीशी पूजी भगवंत नामस्मरण करून या बाळ प्रतिकेचा आजार पडे येऊन चक्कर माता पिता करी विचार प्रकृती पाहुणी लेकाची केले बहुपचार औषधी देऊनी बरोबर परिण हटे आजार काय करावे कळेना वाघ गुरुजी सांगे नंदकिशोरला शरण जावे अनुसया मातेला दुरळ होट लोटील विकार आला सर्व समर्थ जी असे जाऊनी पारट सिंगाला तीर्थंगारा आणिला दिला तो प्रताप बाळाला वाघ गुरुजींनी तीर्थंगाराचा प्रसाद संजीवनी बुटीचा आस्वाद मुलगा होई तंदुरुस्त सेवता तीर्थंगारा म्हणून करी नामस्मरण श्रीक्षेत्र करुणी अन्नदान अर्पुणी श्रद्धा सुमन उभयता भजत असे शर्माजी नरसिंह भक्त राहुणी कारंजा गावात गातसे संजीवनी मंत्र ओम श्री जय जय अनुसया माता सुस्वर मधुर आवाजात नाम जप करी अखंडित सर्वप्रथम करी सुरुवात शर्माजी व सहकारी तेव्हापासून झाली सुरुवात नाम जपाला इतरत्र सर्व दूर होई प्रख्यात संजीवनी मंत्र हा माते तुला आवड भारी तूच तया गोड करी तूच पुरवी तया वैखरी सुस्वर देऊनिया नाम मंत्र जोगाई दुःख दूर त्याचे होई तूच सर्व प्रचिती देई दर्शन देऊनिया म्हणून माते तव सेवेला स्थायिक होऊनी कारंजाला सुख समृद्धी घराला सव कृपे लाभतसे काटोलचा एक भक्त रामराव भाकरे नामवत गाई नाम सदोदित गुण तुझे गाऊनिया या कृपा या लेकरावरी तूच माते सदा करी म्हणून आळवी परोपरी नाम जप करुनिया याची असे दोन मुलं अखिल निखिल जुळे परी अखिल ना बोले म्हणून चिंता करीतसे आले मातेच्या दर्शना श्री क्षेत्र पारड सिंगा धामा करीतसे पूजा अर्चना कांता आरती सेवे जाणून लेकराचा भाव ही तर कृपेची ठेव म्हणून देतसे ठाव आपुल्या चरणाजवळी जवळ येऊन ओळखला गोजरी भक्त वत्साला टोटो म्हणाली त्याला कृपा दृष्टी ठेवून या माता आज्ञा होता क्षणी अखिल बोलला तक्षणी झाली वैखरी बोल की जनी अखिल बाळाची तूच दिली वाचा माते रक्षिले मम बाळाते काय हवे या परते माऊली अणसुया तेव्हापासून बोलू लागला गुण मातेचे गाऊ लागला नाम जपाचा बोल बाला करीतसे सर्वत्र एका भयंकर अपघाती माता भक्त सोबती वाचवी तूच भगवती अभय देऊनिया पालखी सोबत बोथलीवरून येतसे पारट सिंगा धामी काळ आला त्या क्षणी महाकाली जवळ गाडी पडली खोल खाईत झाली ती पूर्ण उद्ध्वस्त नवाची कुणी आत म्हणून सर्व बोलत असे नवरात्रीच्या अष्टमीला अपघात हा घडला परिरक्षी भक्तवत्सला एक लक्ष साधुनिया सुखरूप आले बाहेर काच उघडल्याबरोबर खरोच न पडे शरीरावर तव कृपे भगवती दिली होती तू कल्पना राम रोटीत करता अर्चना परी न जाणे अज्ञ मना दृष्टांत दीपाचा करीत असता आरती विझवी दीप अज्ञात व्यक्ती परिण होई त्याची प्रती मालविण्या दीपासी होता हा आभास परिणमाने मानस अपघात होता क्षणात स्मरण होत असे तूच वाचविले माता भय देऊन भक्ता बाहेर काढी न होता इजा तनाला हेसी तुझी कृपा अपार या भाकरे कुटुंबावर तूच करी सुखी संसार कृपादान देऊनिया असा परमेष्ठी परिवार करी नाम व्यवहार भजितसे जगदीश्वर अढळ भाव धरुणी तूच माता ठाई ठाई किती गाऊ नवला ये दिव्य दृष्टी सर्व पाहे संकट रक्षावया वाढला भक्तरा समुदाय येऊ लागे अनुभव श्री क्षेत्र येई धाव घेई धाव माता तव दर्शना भक्ताच कल्पतरू रक्षित सैले करू पुढील अध्याय स्मरू माया ममतेची हिती श्री परमेष्ठी अनुसया गाथा कवन करी अनुसया माता निमित्त करुणे तव पुता त्रिदोषोध्याय संपूर्णम श्री परमेष्ठी अनुसया माता परमस्तु शुभम भवतु हरि ओम शांति 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 हरि ओम शांति 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 ओम नमः भगवती अनुसया माता की जय
ओम नमो भगवती अनसया माता की जय.